राम नारायण राम. खूप लोक आज्ञाचक्रात अडकतात, काही लोक सहस्त्रारात अडकतात. जेव्हा सहस्त्रारात रक्त गोठतं तेव्हा एक अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होते. तेव्हा अचानक त्यांची शक्ती येते आणि सगळं साफ करून टाकते. काहीच उरत नाही. साधना न करता हे सर्व कसं समजून घेणार? भाऊ एकमेकांवर बंदूक रोखतात पण पुन्हा हातही मिळवतात. बऱ्याच ठिकाणी केंद्र निर्माण झाली आहेत जिथे काम चालू आहे. असंही घडतं की काही महापुरुष डोंगरावर साधना करत असतात आणि बर्फ कोसळून गुहेचं तोंड अचानक बंद होतं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची वेळ येते. आतून ते आवाज देतात, आम्हाला वाचवा, आमची मदत करा. त्यावेळी ज्याच्याकडे शक्ती असते तो ती शक्ती सोडतो, जी थेट गुहेपाशी पोचते आणि बर्फ वितळवते. मी जन्मतःच हे सर्व माझ्यासोबत घेऊन आलो आहे, म्हणून खूप लोक मला पाहण्यासाठी येतात. तुम्ही ज्या व्यक्तीला शिव म्हणता ते नागोवस्त्र धारण करून सर्प गुंडाळून असतात. अशा आणखी बऱ्याच महात्मे येतात. हे महापुरुष प्रत्येक ठिकाणी फिरतात, सर्व काही पाहतात. त्यांचा प्रत्येक श्वासाशी संबंध असतो. हे सामान्यतः रात्री 1 ते 3 यामध्ये फिरतात, पण त्यावेळी तुम्ही झोपलेले असता. ते फिरताना काय पाहतात? सर्व लोक झोपलेले आहेत, घोरण्याचा आवाज करत आहेत. तुम्ही काय करता? एकदा श्वास घेता, मग सोडता, त्यात एकदा उह मग हू म्हणता. त्याचा काही अर्थ नाही. श्वास गेला, काय मिळालं? काहीच नाही. हेच करत राहता. आपल्यापैकी बरेच जण यामध्येच आपला वेळ घालवतात.